बीडच्या शिरूर कासारमधील सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यावरती 1 वर्षापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही गुन्हे दाखल झाले होते आणि यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले। यानंतर ते कारागृहाच्या बाहेर आलेत। माझ्यासोबत सतीश उर्फ खोक्या भोसलेत। काय सांगाल, तुमच्यावरती हत्येचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल झाला होता, एका व्यक्तीला मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल झाला होता। आता नेमकं या सर्व केसमध्ये काय स्टेटस आहे? तुमची एका प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे। माझ्यावर जे गुन्हे दाखल केले ह्या लोकांनी हे पूर्णपणे खोटे होते आणि चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून यांनी ते व्हायरल केले आणि प्रशासनाला सुद्धा यांनी ब्लॅकमेल केलं की हे असे व्हिडिओ असताना तुम्ही जर कुठे गुन्हा दाखल करा, त्याला पकडा, त्याला हे करा। आणि मग अशा पद्धतीने माझ्यावर यांनी खोटे गुन्हे दाखल केले आणि त्याच्यात मी 1 वर्षभर जेलमध्ये होतो। 1 वर्ष 20 दिवस मी कारागृहामध्ये होतो। आज काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला? एका प्रकरणातून न्यायदेवतेने निर्दोष मुक्त केलाय। मला न्याय देवतावरती पूर्णपणे विश्वास होता। आम्हाला म्हणजे किती कुणी काही बोललं तरी आम्हाला विश्वास होता न्याय देवता शेवटी आम्हाला न्यायच मिळेल, सत्याचा विजयच होईल आणि सत्याचा आज विजय झालेला आहे माझा। आणि मी आज काल हर्सुल कारागृहातून सुटून मी माझ्या घरी आलेलो आहे आणि माझ्या घरची जी परिस्थिती झाली ती अत्यंत बिकट आहे। आता हे मी माझ्या जीवनात जेवढं मी कमवलं होतं ते सगळं मी माझ्या पूर्ण तुम्ही पाहताय सगळं हे बघा पूर्ण नाही संपून टाकलं ह्या लोकांनी मला। याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण घुसवलं गेलं। एका नेत्याला कुठे टार्गेट करण्यासाठी एका आदिवासी समाजाच्या मुलाला टार्गेट करून त्याचं कुटुंब कसं संपलं जातं हे आज जिवंत उदाहरण तुमच्या सगळ्यासमोर आहे। काय आज 1 वर्षाच्या नंतर तुम्ही बाहेर आलात, तुमचं सगळं काही हे घर पडलेलं दिसतंय इथं, तुम्ही आज पहिल्यांदा आलात 1 वर्षाच्या नंतर। काय हे सगळं बघून वाटलं? कुटुंबावर हल्लाही झाल्याची बातमी पाठीमागे आली होती। कुटुंबावर साहेब एक वेळेस नाही 2-3 वेळेस हल्ला झाला तरी माझ्या कुटुंबाची कुठे दखल घेतली गेली नाही। कारण आम्ही छोट्या जातीचे लोक आहेत ना। मोठ्या लोकांच्या जाती समाजात झालं असतं ते अजून महाराष्ट्रभर झालं असतं, सोशल मीडिया झाले असते, लोकांनी मोर्चे काढले असते, आमच्या मागे कोण आहे? बरोबर आहे की नाही साहेब? त्याच्यामुळे आता मी ह्या घरी येऊन मला इतकं म्हणजे मी जेलमध्ये होतो की बाहेर आले मला आता ते बी कळाना। हे समोर पाहून मला अत्यंत भयानक इतका डोंगरा एवढं मला दुःख झालंय माझं की आज माझे लेकरं बाळ, माझे छोटाले भाऊ, माझे वडील आज बघा उघड्यावर येतात, ऊन वारा पाऊस हे सगळे झेलतेच ते स्वतः। आता कसे काढत असते ते त्यांना माहिती। मग 1 वर्षभर तुम्ही मध्ये राहिलात, हे सगळं कोण करत होतं? कुटुंबावर हल्ला असेल, तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, तुम्ही म्हणताय चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केले गेले। हे साहेब आमच्या जिल्ह्यात जी चालू आहे जातीवाद किंवा ते वेगळ्या प्रकारचं राजकारण, हेच राजकारण आहे। जास्त लोक नाहीत, हे 4-5 लोक आहेत। हे 4-5 लोकच फक्त विष कालवण्याचा प्रयत्न करतात। आज काय वाटतं? आज काय प्रतिक्रिया असेल? तुम्ही या निर्दोष मुक्तता झाली आहे, दुसऱ्या एका प्रकरणात तुम्ही जामिनावर आहात, आज बाहेर आलात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मला एवढंच वाटतं की सत्याचा विजय होतो। भगवान पे देर आहे लेकिन अंधेर नाही। सत्याचा विजय होणार होता हे माहीत होतं। संकटाचे दिवस गेले निघून, आता पुन्हा आपण आपल्या घराची कशी तरी पायरी चढून आता परत ही सगळी बांधणी करावं लागेल, पुन्हा प्रपंच उभा करावा लागेल। तुमच्यावर अनेक आरोप झाले, हे घर पाडलं गेलं की तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण केलं असं सांगितलं गेलं। काय नेमकं यामागचं सत्य आहे? तुम्ही इथे अतिक्रमण केलं होतं, काय होतं नेमकं? मला सांगा साहेब, ह्या देशाचा पहिला मालक भारत देशाचा जंगलाचा जल, जंगल आणि जमीन याचा खरा मालक आदिवासी आहे। आमच्या पिढ्यानपिढी ह्या जागेवर राहून गेल्यात ना। मी आज नवीन राहायला आलो नाही इथं ना। आमच्या आजोबा पंजोबापासून हे राहिलो इथं 100-150 वर्षापासून आम्ही राहतो इथं। आणि ह्या जंगलाचे खरे रखवाला आम्हीच आहेत। आम्ही जंगलात राहणार लोक, आम्हाला जमीन नाही साहेब, काय नाही, आम्ही राहणार कुठं? आणि आज आमच्या त्या जागेवर सुद्धा आमचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे। मग आज जायचं कुठं? आम्ही शहरात जाऊन राहू शकत नाही, एवढे पैसे तर आहे आमच्याकडे, बरोबर आहे की नाही? आणि आता हे आमचं घर आहे ते सुद्धा पाडून टाकलं लोकांनी। आता चालू आहे, पुन्हा करू तयार संघर्षाचा। आपला जीवन संघर्ष चालला, अजून संघर्ष करता येईल। अनेक तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले। एका व्हिडिओमध्ये तुम्ही मारहाण करताना दिसत होतात, एका व्हिडिओमध्ये पैसे उधळताना दिसत होतात। नेमकं या व्हिडिओ मागचं काय सत्य होतं? साहेब व्हिडिओ ह्या लोकांनी डमी बनवले, याचं त्याला त्याचं याला बनवलं। ज्या व्हिडिओ मारहाण झाली त्या माणसाला उभा केलं, त्या माणसाला म्हणलं मला हाणमार केलेलीच नाही। ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीचे खोटे व्हिडिओ बनवून यांनी कोर्टात सादर केले आणि दाखवायचा प्रयत्न केला। ज्यावेळेस त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळेस मला हाणमार झालेलीच नाही अशा प्रकारची। सत्याचं सत्य खरं आलं, दूध का दूध, दूध पाणी का पाणी हो गया वहां पे। त्यावेळेस न्यायदेवताने विचार केला की ह्याचं सगळं ह्या प्रकरणात खोटं आहे आणि मला निर्दोष दिलं न्यायदेवताने। हे झालं ढाकणी पिता पुत्रांच्या संदर्भात, ज्यात तुम्हाला निर्दोष मुक्त केलंय। मात्र एक बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्ही सांगितलं की एका महिलेच्या संदर्भातला विषय होता। त्याची बी सत्यता थोड्या दिवसात येईल समोर, त्याची सत्यता थोड्या दिवसात समोर येईल। त्यांनी बी समोरच्यांनी
जे सत्य आहे ते कोर्टात सांगितलेलं आहे, त्याचं कोर्ट नाही देवता जे निकाल देईन ते मान्य करू. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत सतीश उर्फ खोक्या भोसले होते, ज्यांचं घर सर्व काही उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते काल कारागृहातून बाहेर आलेले आहेत आणि आज ते या ठिकाणी सकाळी घराच्या ठिकाणी पोहोचले. मात्र त्यांनी अतिक्रमण असल्याचं सांगत या ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई करत त्यांचं घर देखील पाडण्यात आलं होतं. या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्यांनी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि प्रतिक्रिया देताना त्यांना विनाकारण टार्गेट केलं गेलं, चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केले गेले. या प्रकरणामध्ये आपल्याला न्यायदेवतेने न्याय दिलाय अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन प्रमोद स्वामी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.